आमच्या खऱ्या आयुष्यात आम्ही जे करतो किंवा जे करत नाही ते आम्हाला कुठल्या तरी पात्रामध्ये करायला मिळतं किंवा करायला मिळत नाही, आणि ज्याच्यामुळे आम्हाला वेगळे पर्स्पेक्टिव्ह कळतात. इच्छा किती असली तरी मी बोलू शकत नाही. इतरांची मनं राखण्यासाठी खूप स्वतःचं मन मारत असतो आणि आपल्याला असं वाटत असतं की हेच योग्य, हेच योग्य. हा काय अभिनेत्रीचा मुलगा आहे, हा हे करणार आहे की आपण जितके आपल्या कुठल्याही गोष्टीच्या रूट्सच्या जवळ असू ना तितके ग्राउंडेड असतो आणि प्लस एक सिक्युअर्ड वातावरणात असतो. जेव्हा तो अनशुअर दिसतो ना आणि तो घाबरलाय किंवा असं, मग ते त्यांच्या गोष्टी तिथे थोपायला लागतात. बनवा बनवी म्हणणार होतो. काय बोलतो. नमस्कार मित्र म्हणे लाईमलाईटमध्ये सगळ्यांचं स्वागत. मी प्रणिता आणि आपल्यासोबत सध्या कन्नी सिनेमातले कलाकार आहेत अजिंक्य आणि ऋषी. खूप खूप स्वागत दोघांचे. थँक्यू. तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत होतात. तुझी पौराणिक सिरियल होती, परत त्याच्यानंतर तू सिरियल केलं, तुझं चांगलं नाटक गाजलेलं होतं. तर हा सिनेमा निवडण्यामागचं कारण काय होतं? म्हणजे ती स्क्रिप्ट आणि हे ती प्रोसेस काय होती? जसं तुम्ही म्हणालात, पौराणिक सिरियलपासून त्या मालिकेपासून मी सुरुवात केली. त्यानंतर ती इमेज एक सर्टन छाप पडते, मग त्या पद्धतीचेच रोल ऑफर होऊ लागले. सो मी ठरवून, म्हणजे त्याच्यानंतर मला दत्तगुरूंची भूमिका विचारली गेली. त्याच्यानंतर अशा तत्सम विचारली होती का तुला? पण मग मी ठरवून असा विचार केला की नाही, मी इतर काही गोष्टी पण ऑफर करू शकतो. सो आपण थांबूया, वाट पाहूया चांगल्या प्रोजेक्टसाठी. आणि मग माझ्या पुढच्या मालिकेसाठी मन उडू उडू झाल्यासाठी तो इंद्राचा रोल होता आणि तो फुल एकदम असा रावडी टाईपचा होता. सो मला असं वाटलं की कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन प्रयत्न करायला हरकत नाही. सो त्याचनुसार मग सिनेमांचं सुरू झालं. मी एक ॲडल्ट कॉमेडी सिनेमा केला. त्यानंतर मी एक सरी नावाची फिल्म केली, जो याच्या मागची माझी सेकंड फिल्म होती. आणि मग कन्नी मला जेव्हा विचारलं गेलं तेव्हा कळलं की तो तिकडे लंडनला लहानाचा मोठा झालेला मुलगा दाखवायचा आहे, जिकडे मी कधीही गेलो नव्हतो. सो आणि तो तिथली भाषा बोलणार, पण तो मराठमोळ्या बॅकग्राऊंडचा आहे. त्याच्या आईवर त्याचं खूप प्रेम आहे, किंवा आईचा तो खूप ऐकण्यातला, जिला मराठीचा आणि भारताचा अट्टहास असतो की तिथे राहून पण आपलं मूळ सोडायचं नाही असं. सो अशी सगळी त्याच्या मागची जी मला कथा कळली की तो एक परफेक्ट मुलगा म्हणून त्यांना हवा आहे, पण त्याच्या आतमध्ये किती सारे इन्सिक्युरिटीज आहेत, किंवा तो एक बडिंग रायटर आहे, तो त्याला त्याचं मूळ नेमकं कुठलं हे कळत नाही, की तो मोठा तिकडे झालाय पण मूळ इकडचं आहे, पण इकडे कधी आला नाही म्हणून इथल्या गोष्टींना तो रिलेट नाही करू शकत आहे भारतातल्या. अशा टाईप्सचे काही लेअर मला जेव्हा सांगितले गेले तेव्हा मला असं वाटलं की इट इज इंटरेस्टिंग टू शो इट. आणि माझ्यासाठी अगेन चॅलेंजिंग. प्लस ज्या पद्धतीची टीम होती को ॲक्टर्सची, आमचे दिग्दर्शक समीरजी, ज्यांच्यासोबत मला माझ्या पहिल्या मालिकेच्या आधी काम करण्याची संधी मिळणार होती, पण तो प्रोजेक्ट समहाऊ ऑन बोर्ड नाही जाऊ शकला होता. सो हे सगळं जुळून येत होतं. सो माझ्यासाठी नाकारण्यासारखं काहीच नव्हतं. सो या प्रोजेक्टने मला निवडलं आणि मला होकार आनंदाने द्यावा असं वाटलं. ओके, तू काय सांगशील? माझं जसं तू मगाशी म्हणलीस, दादा एक गुड न्यूज माझं नाटक सुरू होतं, पण नॉट एव्हरीबडी नोज की मी फर्स्टली एक डिरेक्टर आहे, आय राईट ऑल्सो. तर माझं दादा एक गुड न्यूज नाटक सोडण्यामागचं कारण पण सेम होतं. मी लंडनला मास्टर्स इन फिल्म मेकिंग डिरेक्शन शिकायला गेलो, त्यामुळे मी ते नाटक सोडलं. मग ते आशुनी पुढे केलं. सो मी तिकडे लंडनला एक वर्षभर होतो. मी ते सगळं शिक्षण करून परत आलो. आणि परत आल्यानंतर जेव्हा मला समीर दादाचा फोन आला की अरे ऋषी, अशी अशी एक फिल्म आहे आणि त्यात मला तू दिसतोयस आणि ती लंडनमध्ये शूट होणार आहे. तर पहिलं तर मला आनंद हा झाला की मला परत लंडनला जायला मिळेल, की जिकडे मी पूर्ण शिकलो होतो. असं एक आपुलकीचं नातं होऊन बसतं एका ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही वर्षभर राहता. आणि पहिलं तर ते मला अट्रॅक्ट केलं त्या गोष्टीने. मग त्याच फोनवर त्यांनी मला गोष्ट नरेट केली की अशी अशी गोष्ट आहे, हे कॅरेक्टर आहे आणि काय ते भूषण नावाचं जे कॅरेक्टर आहे ना, तर ते या फिल्ममध्ये मी करतो. आणि ते कॅरेक्टर इतकं बिंदास्त आहे आणि म्हणजे अनेक अशा गोष्टी असतात ज्या आपण आपल्या मित्रांना किंवा आपल्या कोस्टार्सना कोणालाही आपण तोंडावर बोलू शकत नाही, पण तो भूषण बोलू शकतो. ते मला एक इंटरेस्टिंग वाटलं की तू नाही आवडत मला, खड्ड्यात जा, हे तो भूषण डायरेक्ट बोलतो. सो बेसिकली त्याचा जो मनमोकळेपणा आहे, आय लव्हड इट. आणि दॅट वॉज वन ऑफ द रिझन्स आय फेल इन लव्ह विथ भूषण. आणि म्हणून मी या फिल्मला हो म्हणालो. तू स्वतः कसा आहेस? मी तसाच आहे. तसाच आहे आणि अजून खूप काय. ही इज अ लव्हली पर्सन टू बी अराउंड आणि यू नो टू बी फ्रेंड्स विथ. बट नाही थँक्यू, पण नाही मी असा एवढा हे नाही. मला आताचा मेसेज म्हणजे एवढा मी काय म्हणतात त्याला, इच्छा किती असली तरी मी बोलू शकत नाही. नाही जोक्स अपार्ट, पण भूषण इज व्हेरी डिफरंट दॅन व्हॉट आय एम.
इन पर्सन. म्हणजे भूषणला तेवढी अजून क्लॅरिटी नाही आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी ॲज ऋषी आय लव्ह पीपल अराउंड, किंवा मला नाती जपायला जास्त आवडतात, मला फॅमिलीला वेळ द्यायला जास्त आवडतो. पण भूषणचा कॅरेक्टर जो त्याच्या फॅमिलीपासून 4 वर्ष लांब आहे आणि ही डझंट वॉन्ट टू गो बॅक टू हिज फॅमिली. अँड इन द फिल्म्स ड्युरेशन त्याला हे समजतं की आपल्या फॅमिलीची व्हॅल्यू काय. देन ही गोज, देन हाऊ हिज ट्रॅव्हल गेटिंग बॅक टू हिज रूट्स स्टार्ट्स. सो दॅट इज अ डिफरंट थिंग. आणि दुसरं महत्त्वाचं कारण ही फिल्मला हो म्हणायचं ते म्हणजे की जसं ह्याने पण शेवटचा मुद्दा म्हणाला की टीम. आय गेस तेव्हा शुभंकरचं मला नाव फक्त कळालेलं नव्हतं आणि वल्लरीचं नव्हतं कळालं, पण मला तेव्हा असं कळलं होतं की कल्याणी ऋता करते आणि तू निहाल करतो. आणि अगदीच ऋताच्या बर्थडेला आपण ब्रीफली एकदा भेटलो होतो, एकदा दॅट वॉज अ फर्स्ट मीट. त्यामुळे आय न्यू यू थ्रू ऋता, आणि ऋताबरोबर मी अनेक वर्ष काम केल्यामुळे कोस्टाच उत्तम असल्यावर छान होतं फिल्म असं मला वाटतं. त्यामुळे एक भूमिका आहे आणि तिचे मित्र आहेत, पण तरी सुद्धा तुमच्या कॅरेक्टरची वेगवेगळी स्टोरी आहे, तर ती काय आहे नेमकी? मला असं वाटतं 5ही जण म्हणजे वन लायनर काय आहे कॅरेक्टर मध्ये, वेगळं काय आहे, स्पार्क कुठला? इट्स अ गुड क्वेश्चन दो, की आमची ना प्रत्येकाची एक अशी सेल्फ डिस्कव्हरी आहे. बाय द एंड ऑफ द फिल्म प्रत्येकाला काही गोष्टी, जसं हा म्हणाला त्याच्या कुटुंबाबद्दल काय त्याला काही व्हॅल्यूज पटतात, काही गोष्टी कळतात. मला माझी एक वेगळी, म्हणजे निहालला एक वेगळी डिस्कव्हरी आहे की जिथे त्याची एक बेस्ट फ्रेंड पण असते, जिथे त्याला एक इंडियन मुलगी पाहायची असते त्याच्या आईच्या अट्टहासामुळे. पण बाय द एंड ऑफ इट काही त्याला अशा गोष्टी कळतात की पूर्ण पर्स्पेक्टिव्ह चेंज होऊन जातो, विच आय डोंट वॉन्ट टू रिव्हील. आता फिल्म पाहताना त्याची जास्त मजा येईल, पण इन शॉर्ट या 5ही जणांच्या आपापल्या काही डिस्कव्हरीज आहेत की स्वतःबद्दल काही नव्याने गोष्टी कळतात आणि असं. सो प्रॉमिनंटली अशी प्रत्येकाची एक जर्नी थ्रू आउट द फिल्म, जी फिल्मला पण पुढे नेते आणि त्यांच्या कॅरेक्टर्सना पण अजून उघडते असं मला वाटतं. ओके, तुमचा टेकअवे काय आहे त्या भूमिकेतून स्वतःचा? की कारण स्वप्न सगळ्यांचीच असतात, त्याप्रमाणे फिल्म आहे आणि कॅरेक्टर साधारण तसे आहे. मला असं वाटतं निहालच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर कधी आपण इतरांची मनं राखण्यासाठी खूप स्वतःचं मन मारत असतो आणि आपल्याला असं वाटत असतं की हेच योग्य. पण लॉंग टर्म मध्ये ती गोष्ट योग्य असेलच असं नाही, त्याच्याने उलट खूप नुकसान होऊ शकतं तुमचं. तुम्ही ज्याच्यासाठी ही गोष्ट करतायत अंडर प्रेशर, ती इव्हेंच्युअली जाऊन बस्ट होणार. त्या व्यक्तीचंही नुकसान किंवा कुठेतरी एक हर्ट होऊ शकते. ज्या व्यक्तीला घेऊन तुम्ही ही गोष्ट बळजबरी करताय त्या व्यक्तीच्या बाबतीत पण तुमचं बरीच सारी नाती खराब होऊ शकतात विनाकारण. आणि इन दी एंड तुम्ही इतरांची मनं राखण्यात तुम्ही नाराज नाखुश असाल तर इव्हेंच्युअली ते सगळं वाईट स्पॉइलच होणार. माझा टेकअवे हा आहे की तुमचं जे म्हणणं आहे ते जर जेन्युइन असेल, तुम्ही त्या बाबतीत ऑनेस्ट असाल, सो रादर तुम्ही ते इतरांना पटवून देण्याचा प्रयत्न करू शकता किंवा ऍक्च्युअली तुम्हाला जे हवंय ते तुम्ही करू शकता, ॲज लॉंग ॲज यू आर नॉट हर्टिंग अदर्स. माझा हा टेकअवे डेफिनेटली. नाही, माझा मी मगाशी म्हणलो त्याचा खूप सिमिलर टेकअवे होता की भूषणचं कॅरेक्टर त्याच्या फॅमिलीपासून लांब असल्यामुळे मला असं पर्सनली ऋषी म्हणून पण वाटतं की आपण जितके आपल्या कुठल्याही गोष्टीच्या रूट्सच्या जवळ असू ना, तितके ग्राउंडेड असतो आणि प्लस एक सिक्युअर्ड वातावरणात असतो. आणि माझ्यासाठी माझे रूट्स म्हणजे माझी फॅमिली. सो मी जास्तीत जास्त वेळ माझ्या फॅमिलीला द्यायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे आय फील सिक्युअर्ड, आय फील लव्ड, आय फील द वॉर्मथ. अनेकदा असं होतं की आपल्या व्यापामुळे कामामुळे तो वेळ दिला जात नाही, बट स्टील वी फाइंड वेज टू की वेळ काढूया, आपण काहीतरी करूया. तर तसा भूषणचा अजिबातच विचार नाही आणि तो नसल्यामुळे मला असं वाटतं की आम्ही ॲक्टर्स सगळे फार भाग्यवान आहोत, कारण आमच्या खऱ्या आयुष्यात आम्ही जे करतो किंवा जे करत नाही ते आम्हाला कुठल्या तरी पात्रामध्ये करायला मिळतं किंवा करायला मिळत नाही, आणि ज्याच्यामुळे आम्हाला वेगळे पर्स्पेक्टिव्ह कळतात. म्हणजे एक उदाहरण देतो, माझा एक मित्र आहे, त्याचं नाव नाही घेणार, पण माझा एक मित्र ही इज व्हेरी मच लाईक भूषण. आणि मला नेहमी प्रश्न पडायचा की हा असा काय. आणि जेव्हा मी भूषणचं कॅरेक्टर करायला लागलो तेव्हा मला त्याची साईक समजायला लागली की हा काय सायकोलॉजीने विचार करतोय. आणि मग मला कळलं लागलं की ओके, हा मे बी हा प्रॉब्लेम फेस करतो, मे बी हा तो प्रॉब्लेम फेस करतो. सो काही गोष्टी इतक्या मॅजिकल घडतात ना, त्याच्यामुळे असं त्या कॅरेक्टरचा अभ्यास करताना काहीतरी आयुष्याबद्दलच्या काही गोष्टी उलगडतात, तर त्यातलं एक भूषण कॅरेक्टर आहे. ओके, मग तुझ्या स्वभावाच्या थोडंसं वेगळं आहे ते, मग ते वर्किंग कसं केलंस, कॅरेक्टर वर्किंग किंवा असे? मी खरं सांगायला गेलं तर ह्याच्या आधी मी नाटक जे केलं होतं दादा एक गुड न्यूज, तर त्याच्यामध्ये अतिशय माझा असा, तू बघितलं होतंच ते नाटक, अतिशय उजरा आणि अति शांत आणि म्हणजे बापरे की इनोसन्सचं हिमालयाचं टोक असा तो बॉबी होता. तर त्या कॅरेक्टरसाठी पण मला असं वाटलं होतं की
नाटकासाठी असं मला वाटतं की क्लीन स्लेट ठेवणं खूप गरजेचं असतं आणि ते करून आपण एकदा स्टेजवर गेलो की ते निभावतं असं मला वाटतं. कारण माझा नाटकातला जास्त एक्सपिरियन्स आहे, पण माझी पहिली फिल्म असल्या कारणाने इथे मला थोडं वर्किंग वेगळं का करावं लागलं. कारण आता ह्याच्याबरोबर मी खूप कमी शूट केलं. आम्ही चौघं, मी शुभंकर, वल्लरी, ऋता, आमचा 4 जणांचा ग्रुप आहे फिल्ममध्ये आणि वी हॅव अ लॉट ऑफ फन इन द फिल्म ॲज वेल. सो त्या तिघांची पात्र किती वेगळी आहेत भूषणपेक्षा हे ठरवण्यात मला जास्त वेळ गेला आणि तो ठरवण्याचा मला स्पेस रिडिंगमध्ये मिळाली की अच्छा हे वाक्य भूषण म्हणतो याचा अर्थ ह्याचं काहीतरी स्पेसिफिक म्हणणं आहे, म्हणजे कदाचित ह्याच्या आईबाबांचं आता भांडण झालंय का किंवा ह्याच्या हा कुठल्या बॅनरमधून आलाय. तशा छोट्या वाक्यांच्या गोष्टींवरून मी ते करत गेलो आणि देन आय फाउंड आउट की भूषण कसा आहे, तो कसा वागतो, काय करू शकतो. फिल्म तुम्ही जर का आता बघाल तर सरप्राइझिंग त्यात एज खूप लहान दिसते. म्हणजे मी प्रत्यक्षात पाहिलं ट्रेलरमध्ये. हा म्हणजे तेव्हा मी फक्त बियर्ड काढली होती फुल, मी क्लीन शेव केला होता आणि थोडा कट केला होता. पण म्हणजे आणि ते पात्र पण तसं त्याला हवं होतं की ते थोडंसं डिश त्या काइंड ऑफ हवं होतं. पण आणि असं वाटतं मला माझ्या आत्याला परवा ट्रेलर दाखवला मी, ती म्हणलं काय 5-6 वर्षापूर्वी शूट केली म्हटलं का नाही 2 वर्षापूर्वी झाली. तर पीपल डोंट बिलीव्ह इट. तर मजा आहे म्हणजे त्या कॅरेक्टरची आणि लुकची मजा आहे असं मला वाटतं. ओके, फॅमिली सपोर्ट असतोच पण बऱ्याचदा प्रेशरही असतं कारण म्हणजे फॅमिलीचा हे आहे त्या सिनेमामध्ये तो सिक्वेन्स. तर तुम्ही काय सांगाल की ते कधी कुठल्या ह्याला प्रेशर घ्यावं? सपोर्ट तर नेहमीच असतो पण कधी कधी म्हणजे फॅमिलीची हे नसते की प्रेशर द्यावं पण आपल्याला येतं ते अननेसेसरी कधीतरी. तर तुम्ही ते कसं डील करता? माझा अनुभव असा आहे, जे मी माझ्या जवळच्या फ्रेंड्स नाही लहानपणापासूनचे जे फ्रेंड्स आहेत त्यांनाही सांगत आलेलो त्या वयात आम्ही जे डिस्कवर करत होतो आणि आत्ताही जे करतोय म्हणजे टीनेजर असताना इंजिनिअरिंगसाठी सिलेक्शन होत असताना कोणती सिटी निवडायची, कोणतं कॉलेज निवडायचं, माझा नेहमी अट्टहास हा असायचा की आपण जर कॉन्फिडेंटली सांगितलं ना घरच्यांना की लिसन मला ह्याच कॉलेजला जायचं हे माझं क्लिअर आहे किंवा ह्याच्यानंतर मला अभिनयच करायचा किंवा मला मास्टर्स करायला जर्मनीलाच जायचं किंवा हे, तर घरच्यांना ना जेव्हा आपलं मूल असं मला वाटतं जेव्हा तो अनशुअर दिसतो ना आणि तो घाबरलाय किंवा असं मग ते त्यांच्या गोष्टी तिथे थोपायला लागतात. जर तुम्ही क्लिअर असाल आणि त्याच्यात काही तुम्ही ओपिनियन विचारलं वगैरे तर आय थिंक दे लेट यू गो. ॲटलिस्ट माझ्या आईवडिलांच्या बाबतीत असं आहे की अजिंक्यला वाटतंय ना तो असं करायचं म्हणतोय, लेट हिम ट्राय. जर काही झाले कॉन्सिक्वेन्सेस तो फेस करेल, आम्हीही असू. सो हे माझ्या इथे आहे की तुम्ही क्लिअर राहा आणि त्याच्या गोष्टी फेस करायला तयार राहा असं त्यांचं म्हणणं असेल जो मी नेहमी होतो. ओके, तुझ्या बाबतीत? ॲक्च्युली माझ्या बाबतीत थोडं वेगळं आहे. माझी आई अभिनेत्री असल्यामुळे काय लोक वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने पाहतात असं मला वाटतं. आणि म्हणजे की उदाहरणार्थ अरे हा काय अभिनेत्रीचा मुलगा आहे, हा हे करणारच वगैरे. तर ह्या पर्स्पेक्टिव्ह ह्या अनेक गोष्टींबद्दल चर्चातनं मी गेलोच आहे. आणि माझ्या 11वीपासनं जेव्हा मी थिएटरमध्ये गेलो आणि मी स्पर्धा करायला लागलो, सो एक मला जस्ट हा प्रश्न आता आठवला म्हणून मी किस्सा तुला सांगतो. सो काय झालं होतं 11वीमध्ये आय स्टार्टेड डुईंग पुरुषोत्तम फिरोदिया इन पुणे. आणि तेव्हा माझ्या 11वीत मी एक नाटक करत होतो, त्याला माझ्याही परीक्षक होती. ओके. आणि नशिबाने त्या स्पर्धेत आम्ही फायनलला पण नाही गेलो. आणि त्या दिवशी मी आणि आईनी रात्री बसून ठरवलं की तू इथून पुढे 4 वर्ष परीक्षण करायचं नाही. त्यामुळे ज्या स्पर्धांना मी होतो माझ्या TY पर्यंत, मी TY नंतर स्पर्धा केल्या नाहीत. मी त्या स्पर्धेला ती 4 वर्ष आईने कधीच परीक्षण केलं नाही. पण तरी आय यूज टू सी हा आईचा. बट स्टील मला असं वाटतं की माझा एक वेगळा त्यातनं प्रवास होता की पहिली 2 वर्ष मी त्यातनं गेलो आणि आय वॉज लाईक अरे यार असं का बोलतात लोक. पण मला लक्षात आलं की जसं फेमस सिंग कुछ तो लोक कहेंगे लोगों का काम है ते म्हणत राहतात. पण नसलं तरी त्या नेपोटिझमचा थोडासा शिक्का बसतोच. आणि मी थोडा परे गेलोय असं मला वाटतं कारण बोलणारच आहेत लोक. बट एव्हरीबडी हू हॅज वर्क विथ मी अंटिल नाव. मी आता पुरुषोत्तम आम्ही केलं, मी पुरुषोत्तम जिंकलो, मला बेस्ट ॲक्टर बेस्ट डिरेक्टर मिळाला. मी फिरोदिया केलं, मला बेस्ट ॲक्टर बेस्ट डिरेक्टर मिळाला. आम्ही तिथे करंडक मारला 2 ठिकाणी. प्लस त्याच्यानंतर मला ॲक्च्युली अद्वैत दादरकर हा मला परीक्षक होता फिरोदियाला ते, आणि फिरोदियातनं त्यांनी मला दादा गुड न्यूजला घेतलं. सो आय हॅव माय ओन जर्नी. त्यामुळे माझ्यावरचं प्रेशर थोडंसं वेगळं होतं की आर यू लिव्हिंग अप टू स्टँडर्ड्स. किंवा आईचं जेव्हा वाडा सिरेबंदी नाटक सुरू होतं, जेव्हा माझं दादा गुड न्यूज सुरू होतं, तेव्हा आम्ही सतत दौऱ्यावर असायचो. आम्ही कधीच शनिवारवर भेटायचोच नाही, शुक्रवार शनिवार रविवार. त्यामुळे हे एक ॲडेड वेगळं प्रेशर होतं. पण आता मला ते प्रेशर
वाटत नाही, जे मला पूर्वी जेवढं वाटायचं. आता मला असं वाटतं की आय एम गेटिंग इव्हॉल्व्ड, आय एम गेटिंग अ लिटल बिट मॅच्युअर अबाउट दीज सर्कमस्टान्सेस. त्यामुळे आय कॅन हँडल इट वेलला. पूर्वी एवढं नव्हतं हँडल करत. सिनेमाबद्दल काय काय सांगाल अजून? कोणत्या कोणत्या म्हणजे अशा महत्त्वाच्या गोष्टी आहेत की त्या लोकांनी म्हणजे टेकअप येत आहेत लोकांसाठी? आम्ही हा लंडनला शूट केलाय, पण तुम्हाला तो खूप इथला सिनेमा वाटेल. कधी कधी नको म्हणू रे. नाही, खूप इथला सिनेमा म्हणजे रूट्स, इमोशन्स इथले वाटते. दिसायला तो व्हिज्युअली तो एक्झॉटिकच एक इंग्लिश फिल्म बघताय असं फिलिंग येईल, पण त्याचे मूळ ज्या भावना आहेत ज्या पोचवण्याचा प्रयत्न करतो त्या खूप इथल्या वाटतात. इन द सेन्स जेव्हा आपण लेट्स से महाराष्ट्राच्या बाहेर कुठेतरी आपण राहत असू, लेट्स से साऊथ मध्ये कुठे, नॉर्थ मध्ये कुठे, आणि तिथे एखादा मराठी व्यक्ती जर भेटला, इथे आपण सगळे मराठी आहोत तर आपलंसं फार काही असं वाटत नाही, असं वाटतं सगळंच ठीक आहे. बाहेर जाऊन कोणी आपली भाषा बोलणारं जरी दूरच्या कोणत्या सिटीमध्ये राहणारं सुद्धा आपलंसं वाटू लागतं. सो असे हे बाहेर गेलेले लोकांना ऍक्च्युली ओढ कशी आपल्या रूट्सची लागते आणि कसं अजून हवंसे वाटू लागतात आपले रूट्स किंवा काय, ह्या काही गोष्टी पण पाहायला अनुभवायला मिळतील. जे कोणी आपलं होमटाऊन, आपल्या गोष्टी सोडून, जसं मी परभणीवरून इकडे आलोय आणि येस, सो माझी ती एक वेगळी जर्नी राहिली. सो मला माहिती आहे की ते अलॉंग द वे ते सर्व्हाइव्ह करण्यासाठी आपण कुठे कुठे मन मारलेलं असतं, कुठे कुठे जरा एक झेप घेतलेली असते, कुठेतरी भीती वाटत असताना पण तुम्ही थांबलेले असता कोणत्या परिस्थितीवर. सो हे सगळं असं वेगवेगळ्या पद्धतीने मध्ये काही सिरियस इमोशनल गोष्टी पण पाहायला मिळतील. अशी एक अतिशय फन मैत्री आणि प्रेम आणि ह्या सगळ्या नात्यांवर आधारित तुझं कॅरेक्टर. मग तू स्वतःला थोडं रिलेट केलं असतील ना की तूही लांब होतास आणि परभणीहून इकडे आलास? नाही, बिकॉज मी कन्नीच्या कॅरेक्टरला तसा रिलेट करू शकलो, कारण मी तसा सर्व्हाइव्ह करत आलोय. पण निहाल तिथेच लहानाचा मोठा झालेला, अतिशय चांगल्या घरचा, आणि त्याला वडील नसतात, आई असते. ह्या झोनचा तो मुलगा जे मला अजिबातच रिलेटेबल नाहीये ना. त्याची लँग्वेज, त्याचा तो ब्रिटिश ऍक्सेंट, त्याचं राहणीमान किंवा त्याचं जे काही स्ट्रगल आहे ते मला रिलेटेबल नव्हतं ऑनेस्टली. काही गोष्टी, काही इन्सिक्युरिटीज त्याच्या ज्या आहेत त्या मी कुठेतरी रिलेट करण्याचा प्रयत्न केला. बट या, सो इट वॉज डेफिनेटली नॉट अ रिलेटेबल कॅरेक्टर टू मी. मला त्याच्यावर काहीतरी गोष्टी अशी बॅक स्टोरी बनवावी लागली. ओके, आपण लास्ट सेगमेंटकडे येऊयात. आपण रॅपिड फायर घेऊयात. नाही, छोटेच प्रश्न असतील, दोघांनी उत्तर द्या, कोणी दिलं तरी चालेल. अभिनय नसेल तर कोणतं क्षेत्र असलं असतं? मी इंजिनियर, कारण मी आहेच इंजिनियर. ओके. मला काहीतरी म्युझिक मध्ये करायला जाम आवडलं असतं. ओके. पहिलं क्रश कितव्या वर्षी झालं होतं? आय थिंक मी 8वीत असेल. सातवी. ओके. सिनेमाच्या हेक्टिक स्केड्यूल नंतर थोडं अनवाइंड किंवा रिलॅक्सेशनसाठी काय करता तुम्ही? ट्रॅव्हल, म्हणजे कुठेतरी ट्रिप, एक शॉर्ट ट्रिप. ओके. मी ट्रॅव्हल करून घरी जातो परभणीला किंवा आई बाबांकडे किंवा पुण्यात. फॅमिली तिकडेच असते का तुझी? आई बाबा परभणीला असतात, बाकी रेस्ट ऑफ द फॅमिली मोस्ट ऑफ इट पुण्यात असते. मामा, आजी, ताई, जीजू, मावशी. तू बॉर्न अँड ब्रॉट अप इन मराठवाडा? इन मराठवाडा. ओके ओके. जर तुमच्या आयुष्यातली एक चूक सुधारायची असेल, तुम्हाला संधी मिळाली मागे घडून गेलेली, तर ती कोणती असेल? चूक कोणती असेल? अरे बापरे, खूप साऱ्या चुका अलॉंग द वे झालेल्या असतातच. पण लेट्स से, माहित नाही का, आता मला असं म्हणावं वाटतं की माझे काही फ्रेंड्स त्यावेळेला मी त्यांना इन्सिस्ट करायला हवं होतं की तुम्ही पण पुण्याला घ्या इंजिनिअरिंगसाठी, जे मी तेव्हा तसं केलं नाही. माझं असं होतं की ठीक आहे, यू गाईज डिसाईड, मी तर जातोय पुण्याला असं. सो ते जर असले असते तर माझं इंजिनिअरिंग टाइम अजून छान असलं असतं असं मला संभव वाटतंय. माहित नाही का आता हे आलं माझ्या डोक्यात. आय एम शुअर याच्या व्यतिरिक्त घोर चुका झालेल्या असतील माझ्याकडून. बट नाही, माझ्याकडनं पण खूप चुका झाल्यात, पण मला असं वाटतं काहीतरी शिकवतात ना आपल्याला त्या चुका, त्यामुळे असं कुठली चूक बदलायची नाही वाटतं मला. चलेगा. ओके. जर मराठीतला एखाद्या क्लासिक चित्रपटाचा रिमेक आला तर आणि त्यात काम करायची संधी तुम्हाला मिळाली, तर कोणत्या चित्रपटात तुम्हाला काम करायला आवडेल? माझं नाव ठरलंय, तू सांग पहिले. मध्ये असं मी ऐकलं होतं, ज्यासाठी मला प्रयत्न करावा, असं धाडस करावं असं वाटलं, पण तो खूपच फसलेला प्रयत्न असू शकतो फॉर आमच्या एजच्या ऍक्टर्सना ते ट्राय करण्यासाठी. बट बनवा बनवी म्हणणार होतो. काय बोलतो? सो मी असं मी बनवा बनवीच म्हणणार होतो.
तर त्यातला एखादा रोल, अच्छा, कुठलाही रोल? कुठलाही म्हणजे सचिन सरांचा रोल जर, तर सचिन सर जर ऐकत असतील, सचिन पिळगावकर सर, तर ऑल इन टू तर तो प्ले करतोय की मला रोल द्या. सो येस, पण हे म्हणजे काय, ते परमेश्वराला आव्हान केल्यासारखं असेल, बिकॉज याचं बनूच नाही ऑनेस्ट. नवरा माझा नवसाचा 2 बनतोय. येतोय आता, त्यामुळे दाट शक्यता आहे बनवा बनवी 2. ओके, थँक्यू सो मच तुम्हाला दोघांनाही. आणि तुम्हाला तू मग बनवा बनवी, तू म्हणला ना बनवा बनवी. कुठला रोल? नाही, कोणता बी चालेल. अच्छा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या सिनेमा. तुमचा सिनेमा सुद्धा असा क्लासिक हो, पुढच्या येणाऱ्या पिढीला वाटावं की आपण त्याच्यामध्ये हे करा. तुम्हाला त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही इथे आलात, मित्रमणीबद्दल बोलला, खूप खूप थँक्यू. आणि आम्हाला खूप चांगलं वाटलं, खूप पेशंटली आणि खूप चांगले प्रश्न तुम्ही विचारले, त्यासाठी थँक्यू सो मच. तर 8 मार्चला हा सिनेमा रिलीज होतोय, तर जाऊन नक्की बघा आणि हा एपिसोड मित्रमणी लाईमलाईटवर नक्की बघा. थँक्यू.